बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत याकूबच्या फाशीवरती सुप्रीम कोर्टाने जे शिक्कामोर्तब केलंय त्या संदर्भात आणि गेल्या काही काळामध्ये याच विषयावरून जो भारतभर एक धुरळा उठला होता चर्चेचा, वादाचा, या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। काही महत्त्वाचे प्रश्न त्या निमित्ताने आपण उपस्थित करतोय। महत्त्वाच्या प्रश्नांमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की याकूबच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यावर या वादावर पडदा पडायला हवा होता का? कारण याच्या अवतीभोवती खूप वाद झाले। काही निवडक 40 मानवतावादी कार्यकर्त्यांनी देशभरातल्या तशा प्रकारचं आव्हान सुद्धा केलं की कुठेतरी याकूबला अशा फाशीच्या ऐवजी माफी मिळावी आणि फाशीच्या ऐवजी वेगळी सजा मिळावी। यातनं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण होतो तो म्हणजे राजकीय पाठबळ नसल्यामुळे याकूबला फाशी होते असं म्हणणारे ओवैसी धर्माचं राजकारण करतायत का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण MIMच्या आमदारांना सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत त्यांना विचारणार आहोत। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आपण त्या निमित्तानं उपस्थित करतोय तो म्हणजे याकूबच्या फाशीचं प्रकरण हाताळताना केंद्र आणि राज्य सरकारनं अधिक काळजी घ्यायला हवी होती का? हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण त्या निमित्तानं चर्चेला घेणार आहोत। आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत। स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत डॉक्टर नीलम गोरे, प्रवक्ते आमदार शिवसेनेच्या, ॲडव्होकेट उदय वारुंजीकर कायदेतज्ञ आपल्यासोबत आहेत, केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत या चर्चेमध्ये, आणि थोड्या वेळाने MIMचे आमदार इम्तियाज जलील आपल्यासोबत असणार आहेत। इम्तियाज जलील यांना सुद्धा त्या निमित्तानं आपण प्रश्न करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न जो आहे तो याकूबच्या फाशीवर जो सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केल्यानंतर जो वाद निर्माण झाला त्याच्यावरती पडदा पडायला हवा होता का? अर्थात या निमित्तानं पहिला प्रश्न नीलमताई तुम्हाला विचारायचा आहे, कारण या अवतीभोवती जेव्हा चर्चा सुरू झाली काही कार्यकर्त्यांनी देशभरातल्या निवडक आणि सेलिब्रिटीजनी सुद्धा अशा प्रकारचं आवाहन केलं होतं की याला फाशीच्या ऐवजी दुसरी सजा मिळावी, मात्र फाशी मिळू नये, कारण कुठेतरी याकूबला काही ना काही चर्चेच्या अंतर्गत इकडे बोलवलं गेलं होतं, तो सरेंडर झाला होता असं त्यांचं म्हणणं होतं। यानं जी चर्चा उपस्थित झाली या चर्चेच्या अवतीभोवती खरं तर असं म्हणत होते सगळेजण की कुठेतरी मानवतावादी चेहरा असला पाहिजे होता। हा वाद तुम्हाला मुळात प्रस्तुत वाटतोय की अप्रस्तुत वाटतोय? एक तर बॉम्बस्फोटाचा खटला ज्या वेळेपासून सुरू झाला तर त्यावेळेपासून ते दीर्घकाळ हा खटला चालला आपल्याला कल्पना आहे, आणि त्या प्रत्येक टप्प्यावर खटल्याच्या सरसर विभागणी झालेली आपल्याला दिसून आली। त्याच्यात हा खटला सिद्ध झाल्यानंतर तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आणि सर्वोच्च न्यायालयाने पण त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालं। म्हणजे कुठल्याही पद्धतीने त्याच्यात उत्कृष्ट वकील असतील किंवा जी काही बाजू मांडायची आहे याकूब मेमन किंवा अन्य आरोपींची, त्यामध्ये कुठेतरी त्यांना कमी पडले त्यांचे वकील किंवा त्यांना पुरावे देण्यामध्ये, असं म्हणायला वाव नव्हता। कारण मुंबईसारख्या शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट बाजू मांडणारे लोक सर्व परीने त्यांना मदत करत होते, हे स्पष्ट आहे। दुसरं असं की एकूण आपण नियम म्हणून म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाला तर त्याच्यावर काहीच बोलता येत नाही असं नाहीये। काही वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून कायदे बदलाची सुद्धा बीजं समोर आलेली आहेत, कारण कायदा शेवटी समोर जे असतं त्याच्यानुसार चौकटीमध्ये निर्णय देत असतो। परंतु दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर परत दयेचा अर्ज, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी स्वतःच त्याच्याबद्दलचे निर्णय घेऊन जे पुरावे प्रत्यक्षामध्ये जे नाकारले गेलेत, फेटाळले गेलेत, त्याच पुराव्यांवरची चर्चा, आणि सगळ्यात शेवटचा तर ज्याला आपण म्हणू की कहर म्हणजे कालचं नंतर आमदारांनी जे पत्रक काढलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं, याच्यात मला दोन प्रकारचे असू शकतात। एक म्हणजे काही लोक मानव अधिकाराच्या भूमिकेतून एकूणच फाशीला विरोध करणारे असू शकतात की जे मग अंजनाबाई गावीची फाशी असेल किंवा अजून कुठल्या खटल्यामधल्या आरोपींची फाशी असेल तर तिथे ते त्यांच्यासाठी दयेचा मागणी करत असतात। तुम्हाला आठवत असेल कलकत्त्याला एका मुलीवरती बलात्कार झाला होता तेव्हा त्या केसमध्ये असे अनेक लोक होते। पण इथे मला असं दिसतंय की काही जण हा याकूब मेमन कोण आहे याच्यानुसार भूमिका घेत होते। हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे ह्युमन राईट्सच्या दृष्टिकोनातून ज्यांचा विरोध असेल एकूण फाशीला त्यांनी सुद्धा पुनर्विचार करावा असं आम्हाला निश्चितपणाने वाटतं। आणि मुळात जोपर्यंत फाशीची शिक्षा आपल्या कायद्यानुसार आहे आणि जेव्हा ती कोर्टाने दिलेली आहे आणि राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला आहे त्याच्यानंतर जी सगळी पुढे चर्चा सुरू झाली ती अतिशय मला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेच्या कायद्याच्या चौकटीला कुठेतरी त्याच्यामध्ये भेगा पाडण्याचा, त्याला धडका मारण्याचा आणि ध्रुवीकरण सुद्धा घडवून कोर्टाचं सुद्धा ध्रुवीकरण व्हायची वेगळ्या पद्धतीने वेळ आली। आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये निश्चितपणाने आपल्याला म्हणता येईल की या लोकांनी
खूप फरफटत नेण्याचा भारत देशाला प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी आव्हान दिलं त्यांनी. तुम्ही म्हणताय की या सगळ्या चर्चेमध्ये, या वादामध्ये ज्यांनी आव्हान दिलं त्यांनी भारत देशाला फरफटत नेण्याचा प्रयत्न केलाय. आपण अतिशय लोडेड स्टेटमेंट आहे तुमचं आणि त्या अर्थाने आपण आपल्यासोबत कायदेतज्ञ त्यांना सुद्धा हे विचारणार आहोत. पण केशव उपाध्ये, ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण हाताळायला हवं होतं असं अनेक जण म्हणतात. एक थेट प्रश्न तुम्हाला हाच आहे की जेव्हा साधारणतः 2 आठवड्याच्या आधी माध्यमांकडे ही बातमी पहिल्यांदा आली की 30 तारखेला नागपूरमध्ये फाशी देण्यात येईल, कारण डेथ वॉरंट त्या पद्धतीचा होता. असं असताना ही बातमी जसं कसाबच्या बाबतीत घडलं, तातडीने फाशी देण्यात आली, न कळत देण्यात आली, फार गाजावाजा न करता देण्यात आली, तशा पद्धतीची हाताळणी सरकारने यावेळेला का केली नाही? तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. खरं म्हणजे कसाबच्या बाबतीमध्ये किंवा अफजल गुरुच्या बाबतीमध्ये, सगळ्यात विशेषतः कसाबच्या बाबतीमध्ये आता जी प्रक्रिया पूर्ण करायची असते, आता जी 15 दिवस अगोदर नातेवाईकांना सांगण्याची प्रथा असते. म्हणजे या ठिकाणी सर्व प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार यांनी एक शब्द तरी बोललेत का? कुठेतरी आधी म्हणजे मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्यात आला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कायदा ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई होईल. किंबहुना भाजपची असतील, शिवसेनेची असतील किंवा सरकारमधील अन्य घटक पक्ष असतील, या सगळ्यांची भूमिका एकच होती, कायद्याप्रमाणे. म्हणजे आम्ही स्वप्रवक्ते गेले 8-10 दिवस सतत त्यांनी वेगवेगळ्या वाहिन्यांवरती विषय मांडत आहोत. त्यात प्रत्येकाची भूमिका होती कायद्याप्रमाणे जे असेल ते होत राहील. आता या सगळ्या प्रकरणात कसाबच्या बाबतीत हा विषय नव्हता की त्याच्या कुटुंबियांना 15 दिवस अगोदर कळवायचंय, कारण त्याला त्याचं दायित्वच कोणी स्वीकारायला तयार नव्हतं. आता इथे उलट या ठिकाणी सरकारनी, म्हणजे सरकारी यंत्रणेनी जर ते प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि त्यातनं जर कुठे ती बातमी, खरं म्हणजे अशा प्रकारची बातमी बाहेर जाणं खरं योग्यच नाही, कशा पद्धतीने ती आली. पण त्याच्यानंतर मात्र ज्या पद्धतीचं काहूर या देशामध्ये उठवण्यात आलं, आकारण राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. आज जाहीर झाली का फाशी जाहीर मागं टाडाकोट झाली, त्याच्यानंतर अनेक एवढी मोठी प्रक्रिया टप्पे करण्यात आले. पण जाणीवपूर्वक या देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. मी एमआयएमचं समजू शकतो. एमआयएमला तर त्यांचं राजकारणच करायचं, त्याच्या पलीकडे त्यांना काही दिसतच नाही. या देशामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण व्हावी, त्यातनं त्यांना मोठं व्हावं, एमआयएम मोठा व्हावा, ही त्यांची भावना आहे. त्यांना मतांचं राजकारण त्यांना करायचं वेळप्रसंगी अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी पसरवून. पण त्या देशातले सोकॉल स्वतः जे सेक्युलरवादी होते त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने राजकारण, म्हणजे एकीकडे म्हणायचं की म्हणजे दहशतवादाला धर्म नसतो, जात नसते, आणि दुसरीकडे मात्र याकूब असा कशा पद्धतीने. बरं, या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी आता पुन्हा मांडण्यात आल्या त्या गोष्टी वेळ वारंवार येऊन गेल्या, तरी कुठल्या तरी संदर्भातल्या लेखाचा उल्लेख केला जायचा, तो लेख आलाय, तो आता येऊन या सगळ्या गोष्टी वारंवारपणे सिद्ध कोर्टासमोर आल्यानंतर, आणि कोर्टाने म्हणजे स्वतःला हवं तेव्हा सोयीस्कर तेवढं न्यायालय घ्यायचं, न्याय हवा तेव्हा सोयीस्कर, आपल्या विरोधात न्याय गेलं की न्यायालय ट्रायलवरती अशा प्रकारची विधानं करायची जी आपण बघितलीत गेल्या काही दिवसामध्ये. मला असं वाटतं की हे धोक्याचं आहे. म्हणजे नीलमताई जे मगाशी बोलल्या की देशाला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला, मी स्वतः मताशी सहमत आहे. अकारणपणे या देशामध्ये राजकारण करून या देशामध्ये दोन समाज कलुषित करण्याचा प्रयत्न केला गेला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे सगळं टाळता आलं असतं. एका अर्थाने आपण कुठल्या दिशेने, म्हणजे आपण कुठलीच्या देशातली यंत्रणा, म्हणजे भाजप शिवसेनावाले ठीक आहे, काय तुमच्या दृष्टीकडे धर्मांध आहेत, जातीवादी आहेत, काय येत आहेत, पण ते किमान न्याय व्यवस्थेवर तरी विश्वास ठेवला पाहिजे की नको ठेवला पाहिजे का? तिथेही पुन्हा अशा पद्धतीने चर्चा आणि अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करायचे. मला असं वाटतं की या पद्धतीचा मुद्द्यांचा विचार व्हायला हवा. जे गेल्या 15 दिवसात घडलं ते अत्यंत निषेधार्ह होतं. अशा प्रकारे वारंवार एखादी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे आम्ही देशातला कुठलाच कायदा मानत नाही, फक्त आम्हाला आमचं राजकारण करायचं असतं, इतकंच त्याचा अर्थ मला वाटतं काढता येईल. नक्की. तुम्ही म्हणताय की राजकारण, आपण राजकारणाकडे येऊ, कारण एमआयएमचे आमदार आपल्या या चर्चेमध्ये थोड्या वेळाने येणार आहेत. त्यावेळेला त्यांना सुद्धा आपण काही थेट प्रश्न अत्यंत बेधडकपणे त्यांना आपण विचारायचे आहेत. आणि त्या दृष्टीने तुम्ही जो आता त्यांच्यावरती मुस्लिम मतांच्या अनुनयाचा आरोप केला त्याबद्दलचं त्यांचं मत सुद्धा आपण विचारू. पण तत्पूर्वी ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आपल्यासोबत आहेत. उदय वारुंजीकर, पुन्हा प्रश्न हाच आहे, म्हणजे गेल्या 15 दिवसामध्ये जे काही घडलं ते तुम्ही पाहिलेलं आहे. हे एका परीने तुम्हाला असं वाटते का की कुठेतरी प्रबोधनात्मक मार्गाने गेलंय सगळं, जी माहिती फाशीच्या बाबतीतली व्हायला पाहिजे, कारण फाशी हा तसा अपवादात्मक प्रकार आहे आपल्या देशामध्ये, तो काही सरसकट सगळ्यांना दिला जात नाही. अशा वेळेला या फाशीच्या निमित्ताने न भूतो अशी ही परिस्थिती होती आणि त्यामुळे काही पेच निर्माण झाले असं तुम्हाला वाटतंय की काही सेलिब्रिटीजनी, काही मानवतावाद्यांनी, मानवाधिकारवाल्यांनी अशा प्रकारे भूमिका घेतल्यामुळे याच्यामध्ये अधिक पेच निर्माण झाले, राजकारण तयार झालं? काय नेमकं झालं असं तुमचं मत आहे? सुमारे 125 कोटी लोकसंख्या भारताची. या भारतातल्या 125 कोटी लोकांचा आज न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे, आणि हा विश्वास आज नाही, अनेक वर्षापासूनचा आहे. त्याचा परिणाम काय होतोय की आज गेल्या 15 दिवसात आपण बघितलं की प्रत्येक माणूस सांगतोय
की न्यायालय ठरवेल ते अंतिम आहे. मग आता हा जो काही दृढ विश्वास आहे की ज्या विश्वासाच्या आधारावरती भारताची संपूर्ण समाज रचना बांधली गेलेली आहे, हा विश्वास जर का ढासळला गेला, याला जर का तडा गेला, तर साहजिकच अनेक प्रश्न उभे राहू शकतात. काय घडलं होतं जरा आपण जरा सविस्तर थोडंसं जरा बोलूया. जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी न्यायालयीन प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न गेल्या 15 दिवसात उभे झाले. हे प्रश्न जाणीवपूर्वक केलेले असू शकतील किंवा अजाणतेपणी केलेले असू शकतील. मग त्याला लोकप्रतिनिधी होते, कार्यकर्ते जबाबदार होते, मीडियानं तो विषय असा वेगळ्या पद्धतीने उचलून धरला म्हणून अप्रत्यक्षरित्या सल्ला दिल्याची देखील घटना अनेक उदाहरणं घडत होती. हे सगळं घडलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला की गेल्या 15 दिवसाभरामध्ये या न्यायिक प्रक्रियेबद्दलचं एक फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. वास्तविक पाहता कायद्यामध्ये एक प्रक्रिया असते की ज्याला आम्ही फायनॅलिटी ऑफ द लिस्ट किंवा जी न्यायिक प्रक्रिया त्याचा अंत, शेवट किंवा त्याचं फायनॅलिटी आम्ही कुठं असते ते विचार करतो. जर समजा का आपण गृहीत धरूया की तालुका कोर्टातल्या मॅजिस्ट्रेट कोर्टापासून सुरुवात झालेलं प्रकरण असेल, तिथे जिल्हा कोर्टात गेलं, उच्च न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये तिथं त्याच्यावरती पडदा पडलाच पाहिजे ही राज्यघटना सांगते. पण राज्यघटनेनं सांगितलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राच्या वरती देखील मार्ग आहेत, पण ते मार्ग हे याच्या माफीचे मार्ग आहेत. त्यामुळं माफीचा जो काही अर्ज असतो तो आणि जी फायनॅलिटी आहे या दोन्हीमध्ये अनेक वेळा गल्लत झाली आहे गेल्या 15 दिवसाभरामध्ये. याचा परिणाम काय झाला? एक सरसकट मेसेज गेला की सर्वोच्च न्यायालयामध्ये काही हो, त्याच्यानंतर राष्ट्रपतींकडे गेलं की सगळं काही माफ होतं. असं नसतं. न्यायिक प्रक्रियेमध्ये आज घडीला हा जो काही एकूण राष्ट्रपतींचा आणि राज्यपालांचा जो काही अधिकार आहे तो किती प्रकारे वापरणं शक्य असू शकतं, काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये देखील निकालपत्र आहेत. बरोबर. 1978 सालातलं तत्कालीन न्यायाधीश, मुख्य सरन्यायाधीश होते चंद्रचूड साहेब, त्यांच्याबरोबर कृष्णा अय्यर साहेब होते, त्यांचं निकालपत्र आहे. त्या निकालपत्रामध्ये देखील अनेक अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळं आज ही काही परिस्थिती आज ही काही नव्यानं घडली होती असं नाहीये, पण हे वारंवार गेल्या 15 दिवसाभरामध्ये या यंत्रणेबद्दलचे प्रश्न उपस्थित केले. मला वाटतं हा एक खरंच चिंता करण्याचा विषय होता. कारण एकदा सर्वोच्च न्यायालयाने नाही म्हटल्यानंतर, कायदेशीर प्रक्रियेतून हा विषय संपल्यानंतर परत उकळून काढणं, जे मुद्दे फेटाळले गेलेले आहेत, ज्या मुद्द्यांबद्दल फाइंडिंग म्हणजे निष्कर्ष काढले गेलेले आहेत, जे मुद्दे आता कालबाह्य झालेले आहेत, जे मुद्दे रिलेव्हंट नाहीत, असे मुद्दे परत गेल्या 15 दिवसात आले. वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिले गेले, मीडियामधून त्याच्यावरती चर्चा झाली आणि मग या सगळ्या सिस्टीमवरचा जो काही एकूण विश्वास आहे तो थोडासा डगमगावा अशी परिस्थिती निर्माण झाली. मला वाटतं हे निश्चितचपणे आता आमदार गोरे ज्याप्रमाणे म्हटल्या त्याप्रमाणे भारतातल्या या संपूर्ण 125 कोटी जनतेच्या समोर काही प्रश्नचिन्ह उभे करणारी परिस्थिती नक्की होती. नक्की. तुम्ही म्हणताय की प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले किंवा त्या अर्थाने त्याच्या अनुषंगाने चर्चा होत राहिली. पुन्हा निलमताई हाच प्रश्न आहे की जेव्हा असे कदाचित आपण म्हणूया की न भूतो अशा प्रकारचे ज्यावेळेला डिबेट्स होतात, वादविवाद होतात सगळ्या समाजामध्ये, कुठेतरी आपण त्या वादविवादांना अतिशय म्हणजे उमेदीने किंवा त्या पद्धतीने जर का बघायचं झालं तर कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की हे जे गेल्या 15 दिवसातले वाद होते ते वाद टाळले असते तर आपल्याला कदाचित अधिक न्यायिक प्रक्रिया किंवा न्यायिक ज्या काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्या त्या समजून घ्यायला कदाचित आपण कमी पडलो असतो. या निमित्ताने का होईना आपल्याला अधिक स्पष्टपणे काही जे नियम आहेत, काही जे संकेत आहेत या सगळ्या फाशीच्या अवतीभोवतीचे ते आपल्याला कळले असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटत नाही. याचं कारण असं की मला नाईलाजाने हे बोलणं क्रमप्राप्त आहे. कारण आजच्या घडीला जर का आम्ही हे बोललो नाही तर आम्ही सुद्धा माध्यमांच्या पाठीमागे अनुनय करतोय असा त्याचा अर्थ होईल. माध्यमांना निश्चितपणाने जी काय आरोपीची बाजू आहे ती शेवटपर्यंत मांडत राहायचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. मी असं म्हणणार नाही कधी की आरोपीची बाजू समोरच येऊ नये, परंतु आरोपीची बाजू मांडत असताना त्याच वेळेला काही वाहिन्यांवर दाखवत होते की या व्यक्तीवरती, ज्याच्या कुटुंबियांशी आपण बोलतोय त्या आरोपीवरती काय काय स्वरूपाचे गुन्हे आहेत. पण अनेक वाहिन्यांवरती मी स्वतः चित्र बघितलं की एवढं प्रचंड त्याला एक वेगळ्या प्रकारनी उदात्तीकरण, ते जसं म्हणतील तसं दाखवत होते, ते जसं म्हणतील तसं दाखवत होते. त्याच्यात हा विचार करत नव्हते लोक. म्हणजे मला आश्चर्य वाटतं खरोखर वाहिनीचे जे आहेत आमचे सगळे मित्र स्नेही, त्यांच्या मुलाखती घेणारे, त्यांनी जजमेंट वाचून त्यांना किती ब्रीफ केलं होतं की आपण जेव्हा हे म्हणतायत की आम्ही याच्यासाठी करत होतो त्यावेळेला ही समोरची बोलणारी व्यक्ती कुठे होती, त्यांना खरंच माहिती नव्हतं का? त्यांच्या कुटुंबातल्या सुद्धा स्त्रिया
यामध्ये शस्त्रास्त्र त्यांच्या पकडून केसेस चाललेल्या आहेत. आता मुद्दा काय, एकदा गृहीत धरलं ना की पोलिसांनी सगळंच खोटं केलंय की सगळे विषय संपतात. पण इथे मला असं वाटतं की गुरुदासपूरच्या मध्ये काहींनी वाहिन्यांनी दृश्य दाखवली नाहीत, म्हणजे 26/11च्या आपण हल्ल्यातून शिकलो. त्यामुळे आरोपीची बाजू मांडणं एक भाग झाला. काही लोक जे आहेत ज्यांना त्यातून काही, मला दुसरं खरंच आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की ज्यांना असं वाटतंय ना की सर्वसामान्य मुस्लिम माणसाला याकूब मेमन बद्दल सहानुभूती वाटणार आहे, तर मला तसं वाटतं की ते मूर्खांच्या नंदनवनात आहेत. याचं कारण असं की अनेक मुस्लिम लोक अनेक बॉम्बस्फोटात आतापर्यंत दगावलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक मुस्लिम माणूस जो नागरिक आहे भारताचा, इथे अजमेरच्या दर्ग्याचा जसा आहे तिकडचा मौलवी, तसे हजारो लोक आहेत भारतामध्ये की ज्यांना या गोष्टी 10 वेळा ते विचार करतील. नाही तर इसिस सारख्या संघटनेत जाऊ नये म्हणून पालक हे करत कोलाहल करत आलेच नसते ना पोलिसांकडे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक दुसरे हे या पद्धतीने कुठेतरी मुस्लिमांची मतं 4 खिशात पडतील म्हणून प्रयत्न केविलवाणे करणारी लोक, हा एक दुसरा भाग. तिसरा मला खरं असं वाटतो की ज्यांना आपण पुरोगामी मानतो त्या लोकांनी केलेला जो भयानक विश्वासघात आहे, आणि त्याच्यात कम्युनिस्ट पक्षाचे जे लोक आहेत, वृंदा कारात असतील, सीताराम येचुरी सारखे लोक असतील, मणिशंकर अय्यरांकडून तर फार अपेक्षा ठेवण्याचा प्रश्नच नाहीये. कम्युनिस्टांकडूनही वैचारिक राजकीय मतभेद आहेतच आमचे, पण मला असं वाटतं की जे लोक एरवी राज्यघटनेच्या संदर्भामध्ये किंवा लोकशाहीच्या बद्दल एवढा टाहो फोडत असतात, ते सुद्धा याकूब मेमन बद्दल एवढी सॉफ्ट भूमिका घेताना काय लॉजिक वापरतात, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि तिथे सुद्धा कळत नकळत त्यांचा अजेंडा, याकूब मेमन जर का हिंदू असता तर ही भूमिका असती का कम्युनिस्ट पक्षाची, तर नसती, हे मला म्हणणं भाग आहे. कारण ते मला आपल्यासोबत कम्युनिस्ट पक्षाचे कोणी प्रतिनिधी नाहीत, आपण त्यांना कधी विचारलं असतं त्याला. पण मूळ मुद्दा तुमचा जो आहे की अशा प्रकारची भूमिका घेणं आणि त्या भूमिकेमुळे कदाचित जे वातावरण निर्माण होते, आपल्याकडे 2 वेगवेगळ्या टोकाचे प्रवाह या निमित्ताने आपल्याला बघायला मिळाले. एकीकडे आपण म्हणतोय की मानवाधिकाराच्या संदर्भातनं ही चर्चा सुरू झाली, दुसरीकडे त्याच्यातनं अतिशय मतांचं अनुनय करणारं आणि ज्याला खालच्या पातळीवरचं सुद्धा म्हणता येईल अशा प्रकारचं ध्रुवीकरण करणारं राजकारण सुरू झालं. उदय वारुंजीकर, या सगळ्या वातावरणाचा तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी आपल्याला संपूर्ण जनतेला, भारताला हे सगळं वातावरण कशा प्रकारे दरवेळेला ढवळून काढण्यात येतं ते समजून घेण्यासाठी मदत झाली या निमित्ताने? आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी जरा माझं एक मत व्यक्त करतो अतिशय आदरपूर्वक. आपली वाहिनी आणि आपल्या वाहिनीच्या बरोबरीने असणाऱ्या अन्य वाहिन्यांवरती अनेक लोकांची मतं गेल्या 8-15 दिवसात मला बघायला मिळाली, ऐकायला मिळाली. आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतं, अतिशय प्रामाणिक मत आहे, वैयक्तिक मत आहे, निकालपत्र न वाचता, कुठल्याही प्रकारचे कायदेशीर तरतूद न बघता अनेक वक्ते, अनेक पाहुणे बोलत होते. किंबहुना अनेक चॅनल्सचे अँकर, जे काही मुख्य तिथले जे नियंत्रण करणारी व्यक्ती होती ते देखील, प्रश्न विचारणारे व्यक्ती देखील कायद्याशी संबंध नसणारे प्रश्न विचारत होते, कायद्याशी संबंध नसणाऱ्या गोष्टींचे दाखले देत होते. मला वाटतं ही कधी आपण शिकणार आहे, कारण ही देखील एक जबाबदारी असते जी प्रत्येक व्यक्तीवरती आहे की कायद्याला जे अभिप्रेत आहे ते बघा, त्याच्यामध्ये काय निकालपत्र आहे ते बघा, त्याच्यामधली काय तरतूद आहे ती बघा, आणि मग कॅमेऱ्यासमोर बोला. असं दुर्दैवानं या गेल्या 8-15 दिवसात खूप दिसलं. आपण जे काही विचारलेला प्रश्न होता त्या प्रश्नाकडे परत येतो. काय घडतं या सगळ्या याच्यामुळं? या सगळ्या याच्यामुळं आज नाही म्हटलं तरी 2 गट आणि तट हे पडलेले दिसत आहेत. हे प्रत्यक्षपणे आज चॅनलवरून सुद्धा आपल्याला मान्य करण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण जे व्हॉट्सअपवरती जे SMS फिरतायत, जे सोशल मीडियामध्ये जे फिरतंय, जी चर्चा होते टेबलांवरती किंवा कोपऱ्यावरती, गल्लीमध्ये, नाक्यामध्ये, तिथं देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या धर्माचा आधार घेऊन चर्चा होते. हे आपल्याला फायदेशीर नाही असं माझं मत आहे. कारण हे जे काही चाललेलं आहे या सगळ्या गोष्टीतून दुर्दैवानं आपण कुठल्या तरी अशा एखाद्या परिस्थितीकडे जायला लागलोय का काय असा प्रश्न वाटतो. आणि ती परिस्थिती आजच्यापेक्षा अजून भयावह असेल. त्यामुळे मला असं वाटतं की आता याला पूर्ण विरामच देण्याची गरज आहे. कारण एकदा सर्वोच्च न्यायालय नाही म्हटल्यानंतर विषय संपला. तुम्हाला जर काही करायचं असेल तर ते आतापर्यंत तुम्ही केलेलं होतं. आता संपलेला विषय परत काढण्यात कुठलाही फायदा नाही. तो जर काढला, परत उगाळला तर भारतीय समाजाचं नुकसान होईल असं मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नक्की अगदी ग्राह्य असं तुमचं म्हणणं आहे. केशव उपाध्याय, तुम्हाला हे मान्य आहे का त्यांचं म्हणणं? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता जो गेल्या काही काळामध्ये समजा काही लोकांनी ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिकांवरनं सुद्धा इथून पुढच्या काळात शक्यता आहे
कदाचित भाजप असेल, कदाचित शिवसेना असेल, इतर काही राजकीय पक्ष असतील, ते याच्यावरनं राजकारण करण्याची शक्यता आहे. आज शिवसेना पक्षाने सुद्धा या संदर्भामध्ये एक भूमिका घेतलेली आहे मंडळामध्ये. या सगळ्याच्या बाबतीमध्ये या जे कोणी आमदारांनी याकूब मेमनच्या बाजूनी सुद्धा काही म्हणण्याचा प्रयत्न केला, त्याचं इथून पुढे राजकारण होणार नाही याची तुम्हाला शक्यता वाटते का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीनी या विषयामध्ये कुठलंही राजकारण केलं नाही. गेले 15 दिवस तुम्ही आठवून पहा, सगळ्या चर्चा काढून बघा, सगळी कात्रणं काढून बघा, सगळ्या बातम्या काढून बघा. भारतीय जनता पार्टीची या विषयातली भूमिका स्वच्छ स्पष्ट होती. ती त्यावेळी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी स्पष्ट केली. आम्ही प्रवक्त्यांनी सुद्धा वेळोवेळी स्पष्ट केली की जे कायद्याप्रमाणे असेल, जर याकूबला कायद्याप्रमाणे शिक्षा झाली असेल ती शिक्षा होणार. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीची नव्हती. दुसरा त्यातला सगळ्यात मुद्दा, आज ज्या पद्धतीने विधानसभेत झालं त्याचं कारण तसं होतं. शेवटी गेले 15 दिवस ज्या एकांगी पद्धतीने, पूर्वग्रह दूषित पद्धतीने प्रचंड वेगळ्या मुंबईकरांच्या, जे सर्वसामान्य मुंबईकर या बॉम्बस्फोटात भरडले गेले, जखमी झाले, मृत्यू झाले, त्यांच्या नातेवाईकांचा उद्वेग कुठे झाला. आज हे नातेवाईक विधान भवनामध्ये गेले होते, मुख्यमंत्र्यांना भेटले, इतरांना भेटले, इतर आमदारांना भेटले आणि स्वाभाविकपणे त्यांचं जर दुःख ते विधानसभेत मांडावंसं वाटलं, भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील, तर त्यात गैर म्हणता येणार नाही. किंबहुना या मुंबईकर, खरं म्हणजे मंदारजी, आपण या विषयात अधिक संवेदनशील असायला पाहिजे होतं. विशेषतः मुंबईकरांनी मुंबईतल्या स्टुडिओ इतर ठिकाणी बसून चर्चा करणं, दिल्लीमध्ये, हैदराबादमध्ये बसून चर्चा करणं याचे वेगळे संदर्भ आहेत. पण मुंबईकरांनी आपण ते दुःख भोगलेलं आहे, त्यामुळे आपल्याला त्या विषयातली संवेदनशीलता माहिती आहे, मुंबईकरांचं दुःख माहिती आहे. 25 वर्षानंतर सुद्धा अजूनही आपल्याकडच्या जखमा भरलेल्या नाहीत. असं असताना अशा पद्धतीने आज काल काही काँग्रेसच्या लोकांनी अशा प्रकारे पत्र दिल्यानंतर की माफी त्याची फाशी जन्मठेपेवरती यावी, अशा प्रकारची पत्र मागणं म्हणजे पुन्हा एकदा मतांसाठी काँग्रेसने असेल की एमआयएमने केलं राजकारण होतं. कशासाठी? म्हणजे काँग्रेसने एकीकडे भूमिका घेतली जे कोर्टाप्रमाणे असेल. एक प्रवक्ता आता मी कुठं ऐकलं, आम्हाला कोर्टाने जो निर्णय दिला तो मान्य असेल. एकीकडे कोर्टाने दिलेला निर्णय मान्य करायचा, दुसरीकडे स्वतःच्या आमदारांना अशा प्रकारचं पत्रक काढायला लावायचं. ही दुटप्पी ढोंगी भूमिका या सगळ्या प्रकारात होती. मला खरं म्हणजे वाळुंजकर साहेब म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. खरं तर अशी भूमिका आज म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने इतकी काळजी घेतली, म्हणजे जगात देशातले खूप रेअर उदाहरण हे असेल की 3-3 वेळा, म्हणजे काल म्हणजे इतक्या पुन्हा मर्सी, पुन्हा अमुक प्रकार, पुन्हा काल कोर्टाने ते 2 न्यायाधीशांमध्ये जे मतभेद झाले ते पुन्हा त्यांनी सर्वोच्च दुसऱ्या न्यायाधीश मुख्य न्यायाधीशांकडे त्यांनी ट्रान्सफर केलं. त्यांचं खंडपीठ आज बसलं. इतकी काळजी मला असं वाटतं ह्याच्यापूर्वीच्या कुठल्या खटल्यात घेतली गेली नसेल. इतकी सगळी काळजी घेतल्यानंतर आज निर्णय आल्यानंतर अशा प्रकारची चर्चा थांबायला पाहिजे होती. पण एमआयएमने आज तो निर्णय आल्यानंतर सुद्धा आता एक प्रश्न आला, राज्यपालांनी इतकी घाई का केली? आता राज्यपालांनी घाई करायची म्हणजे आणखीन 25 थांबायचं होतं का? जे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावतं त्याच्यानंतर राज्यपालांनी निर्णय देतात. पण तुम्ही जे म्हणताय, नक्की तुम्ही म्हणताय की वादावरती पडदा पडायला हवा होता. तुम्ही म्हणताय इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत, एमआयएमचे आमदार. इम्तियाज जलील, पुन्हा एकदा प्रश्न हाच आहे की राजकारण केलं गेलं. गेल्या 15 दिवसामध्ये या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण केलं गेलं आणि नुसतं राजकारण नाही तर अतिशय खालच्या पातळीचं मताचं, अनुनयाचं राजकारण केलं गेलं. आणि तुमची जी भूमिका आहे पक्षाची, ती भूमिका आता इथून पुढे या सगळ्या प्रश्नावरती तुम्ही हीच ओढत बसणार आहात की येणाऱ्या काळात आता पुन्हा या सगळ्या वादावरती पडदा टाकण्याची तुमची भूमिका असणार? मंदार साहब, मैं ये बताना चाहूंगा कि हमने कोई राजनीति इसके अंदर नहीं करे है. हमने एक सवाल उठाए थे. हमने ये सवाल उठाया था कि आप याकूब मेमन अगर वो दोषी है, सुप्रीम कोर्ट अगर उसके खिलाफ अगर फैसला देता है तो हम उसका आदर करेंगे. आज जो फैसला आया है हम डिसअपॉइंटेड है, लेकिन हमारा राइट है वो, लेकिन हम एक्सेप्ट करते हैं पूरे आदर के साथ. हम सुप्रीम कोर्ट का फैसले का हम आदर करते हैं. लेकिन सवाल हमने जो उठाया था वो ये सवाल था कि अगर देश के पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी का कत्ल होता है तो उनके कातिलों को माफ कर दिया जाए, उन्हें फांसी पर नहीं लटकाया जाए. ये कौन कहता है? तमिलनाडु के 2 राजनीतिक पार्टियां, विधानसभा के अंदर ठहराव होता है. बीएन सिंह जो पंजाब के मुख्यमंत्री थे, उनके चिथड़े कर दिए जाते हैं. उनके हत्यारों को फांसी पर नहीं लटकाया जाए. पंजाब का अकाली पार्टी जाती है प्रेसिडेंट के पास हाथ जोड़कर कि नहीं साहब इसे फांसी के ऊपर नहीं चढ़ाया जाए करके. दूसरी बात मैं आपको ये कहता हूं कि मुंबई के अंदर 92 और 93 के अंदर 900 लोग दंगों में मारे गए थे. उसमें हिंदू भी थे, उसमें मुसलमान भी थे.
लेकिन कितने लोगों के खिलाफ कार्रवाई हुई? सिर्फ 3 लोगों के खिलाफ कार्रवाई हुई। बाबू बजरंगी और माया कोडनानी, गुजरात के दंगों के अंदर जब एसआईटी का ऑर्डर आता है कोर्ट का कि इन्हें उम्र कैद की सजा सुनाई जाती है, तो एसआईटी कहता है कि नहीं, हम फांसी की सजा के लिए अपील करेंगे। लेकिन उस वक्त के मुख्यमंत्री और आज के प्रधानमंत्री ये कहते हैं कि नहीं, एसआईटी का ये जो ऑर्डर आया है ये ऐसा ही रहने दीजिए। सवाल ये उठता है कि क्या दिल्ली के अंदर 3000 सिखों को दौड़ा दौड़ा कर मारा गया था, जिंदा जलाया गया था, माओ और बहनों की इज्जत लूटी गई थी, क्या वो मरने के लिए इस देश में थे? उनके आरोपियों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं, वो फांसी के ऊपर नहीं चढ़ना चाहिए। हे सगळे मुद्दे तुमचे गेले काही काळ आम्ही ऐकतोय, हे मुद्दे वेगवेगळे एकाच तराजूमध्ये आपण घेऊन मोजणार आहोत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्याच्यामध्ये जिथे देशावरतीच देशद्रोह केलेला आहे, देशावरती युद्ध लादण्यासारखी परिस्थिती आहे, जिथनं समोरच्या शत्रू देशाकडनं आपल्याला अशा प्रकारे मदत करून त्यांनी लादलेलं युद्ध आपण खेळतोय, जर अशा प्रकारच्या कारवाया आणि इथले अगदी म्हणजे निषेधार्ह आहेत, दंगे निषेधार्ह आहेत, इथे विविध जे काही वांशिक मतभेद झालेले आहेत आणि दंगे झालेले आहेत ते सुद्धा निषेधार्ह आहेत, पण त्याचं आणि तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाचं, बॉम्बस्फोट सारख्या प्रकरणाचं एका तराजूमध्ये तुम्ही निरीक्षण करताय का? एका तराजूमध्ये टाकून तुम्ही बघणार आहात का या सगळ्या गोष्टी? मंदार साहब, जब अजमल कसाब को फांसी दी गई थी तब पूरे देश ने इसका स्वागत किया था। कोई जात और धर्म नहीं थी उस वक्त, क्योंकि उसने सिर्फ मुंबई के ऊपर हमला नहीं किया था, इस धरती पर भारत के ऊपर हमला किया था। तो उसकी फांसी के टाइम के ऊपर पूरे हिंदुस्तान ने इसका स्वागत किया था। आज हमने अगर कुछ सवाल उठाए हैं तो उसके जवाब आप क्यों नहीं देते हैं? जो दंगे, अगर 900 लोग यहाँ पर मरते हैं और यहाँ की सरकार सिर्फ 3 लोगों के ऊपर कार्रवाई करती है, 31 पुलिस वाले उस दंगे में शामिल थे। महाराष्ट्र के मुंबई में जो दंगा हुआ था, ये मैं नहीं कह रहा हूं, श्री कृष्णा कमीशन ने कहा कि इनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। एक दिन जेल जाने की बजाय तुमचा मुद्दा जो आहे, इम्तियाज पुन्हा मुद्दा आहे, आपण एक एक घटना घेऊन करणार आहोत की नाही? आपण एक एक घटना, तुम्ही म्हणताय की ते गुन्हेगार आहेत म्हणून हेही गुन्हेगार आणि ह्या सगळ्यांना एका ठिकाणी बसवा आणि यांना माफ करा, अशी भूमिका घ्यायची का आपण? म्हणजे आता जो प्रकार घडलेला आहे, ज्याचे अतिशय क्लिंचिंग असे एव्हिडन्सेस आपल्याकडे आहेत, त्या एव्हिडन्सेसचं आपण काय करायचं? ही जी सगळी तुमची भूमिका आहे, कुठेतरी केवळ आणि केवळ तुम्ही एका धर्मासाठी अनुनय करायचा, यातनं ही भूमिका येत नाही असं तुम्हाला नाही वाटत है? मंदार साहब, मैं आपको बताना चाहता हूं कि 24 घंटे पहले जब सुप्रीम कोर्ट के 2 जजेस, जिसमें जस्टिस दवे और जस्टिस जोसेफ कुरियन, ये दोनों बैठे, 2 दिन तक लंबी चौड़ी बहस हुई। उसके बाद जस्टिस कुरियन ने जो कहा वो ये था कि क्लियर वायलेशन ऑफ प्रोसीजर। आगे उन्होंने ये कहा कि दिस डिफेक्ट नीड्स टू बी क्योर्ड, यानी कि एक जज सुप्रीम कोर्ट का कुछ सवाल उठाया है, लेकिन 24 घंटे के अंदर ही गवर्नर साहब कहते हैं कि नहीं, फांसी पे लटका दीजिएगा। फिर 3 जजों का एक बेंच बैठता है और वो कहता है कि नहीं, पूरा प्रोसीजर बराबर है। ये मैंने आक्षेप या मैंने ऑब्जेक्शन नहीं उठाया था, ये सुप्रीम कोर्ट के एक जज जो 2 दिनों तक लगातार इसके ऊपर सुनवाई कर रहे थे, वो सवाल उठाते हैं। मेरा यही कहना है कि एक मिनट आपण बोलू, सगळेजण बोलू। जो भी आवाज उठाता है, जिस मुल्क के खिलाफ जो भी कार्रवाई करता है, उसे फांसी पर लटकाना चाहिए, लेकिन जो सवाल है उनके सवालों के जवाब भी देना चाहिए। क्या सिखों को मारना आप नाही, त्या प्रश्नांची उत्तर आपण मागू। इम्तियाज जलील, तुम्ही जे म्हणताय, तुम्ही जे प्रश्न उपस्थित करतायत, त्या प्रश्नांची उत्तर आपण मागू। किसी को आप जिम्मेदार बनाएंगे नहीं बनाएंगे? इम्तियाज जलील, आपण त्या प्रश्नांची उत्तर निश्चित मागू। हा जो मुद्दा आहे आणि त्या आधीचे दुसरे मुद्दे आहेत, हे आपल्याला नाही मागू ना, आपण त्याच्यावरती चर्चा करत राहू। त्याच्यावरती ज्या वेळेला त्याच्यावरती न्यायालयामध्ये प्रकरण येतील, शेवटी न्यायदानाची प्रक्रिया ही आपण मान्य करणार आहोत की नाही? पुन्हा जे इम्तियाज जलील म्हणतात, उदय वारुंजेकर, तुम्हाला हा प्रश्न आहे की एक ज्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी जर त्यावेळेला अशा प्रकारे एका क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात जो मुद्दा काढला, तो रास्त होता, तो त्यांच्या दृष्टीने रास्त होता। त्याच्यानंतर जी पुढची प्रक्रिया झाली, एवढं झाल्यानंतर याचा सगळ्याचा पराचा कावळा केला गेला असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतं उलट पक्षी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये किती पारदर्शीपणा आहे हे जगासमोर आलं या निमित्तानं। 2 न्यायाधीश आहेत, 2 न्यायाधीशांच्या मध्ये एकमत झालं नाही। का नाही झालं? कारण असं आहे की ते क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाच्या नियमांप्रमाणे 3 न्यायाधीशांच्या, जे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च वरिष्ठ 3 न्यायाधीश आहेत, त्यांच्याकडे ते सर्क्युलेट होतं आणि मग जर पूर्वी निकाल दिलेले जे न्यायाधीश महाराज असतील त्यांच्याकडे देखील पाठवावं लागतं। जस्टिस जोसेफ कुरियन काय म्हटले, ते मला पाठवलेलं नव्हतं म्हटल्यानंतर आता म्हणून या मुद्द्याबद्दल मतविभाजन झालं, म्हणून 3 खंडपीठाकडे गेलं। मला वाटतं याच्यापेक्षा अजून काय पारदर्शीपणा पाहिलंय? आणि जे आता इम्तियाज आमदार साहेब जे वाचून दाखवत आहेत, तो कालचा निकाल आहे आणि आज आपण तो निकाल ओव्हररूल करून आज 3 खंडपीठानं जो दिलेला जो निर्णय आहे
त्या निर्णयाबद्दल आपण बोलणार नाही का? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की ज्या वेळेस तुम्ही कसाब किंवा अफजल गुरु यांच्या संदर्भामध्ये बोलतो की संपूर्ण देशाने स्वागत केलं, असं नाहीये. मी स्वतः जम्मू अँड काश्मीर उच्च न्यायालयाच्या काश्मीर खंडपीठामध्ये मी गेलेलो होतो. काश्मीर खंडपीठाचे तिथल्या वकिलांच्या असोसिएशनचे अध्यक्ष यांनी उघडपणे अजमल कसाबची बाजू चर्चा करताना घेतलेली मी स्वतः ऐकलेली आहे. आणि तिथं परत हाच मुद्दा होता की तुम्ही खूप घाई केली आणि कसाबला तुम्ही फाशीवरती लटकवलं. म्हणजे हे आजही चालू आहे. सगळ्यांनी स्वागत केलं असं नाहीये. म्हणून तो परत प्रश्न येतो, आता ही सगळी प्रक्रिया थांबवायला पाहिजे का नाही? आता मला असं वाटतं की एकदा एका न्यायिक यंत्रणेनं अंतिम निवाडा दिलेला आहे म्हटल्यानंतर हे थांबण्याशिवाय पर्याय नाही. देअर हॅज टू बी अ फुल स्टॉप. आणि हा जर नाही थांबलो ना तर कदाचित तुम्ही आम्ही सगळे आपण कुठल्या तरी अशा एका ठिकाणी फरफटत जाऊ की ज्याच्यामुळे संपूर्ण समाजाचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होईल. नक्की तुम्ही म्हणताय की समाजाचं नुकसान होईल यात काही शंका नाहीये. पण पुन्हा लोग अगर इस तरह का अगर कुछ करते हैं तो आप उन्हें दोषद्रोही बताइएगा. जो देश के खिलाफ अगर कुछ करते हैं, आप जो उदाहरण दे रहे हैं कि कश्मीर में कोई 2 वकीलों ने अगर ये किया है तो वो नहीं, 2 वकील नहीं थे आमदार साहब, आपकी जानकारी के लिए ये जो बार एसोसिएशन के एक मिनट केशव बोलो. जब लटकाया गया था तो पूरे हिंदुस्तान ने उसका स्वागत किया था. आप किसी कश्मीर से जाकर है तो 8-10 लोगों को नाम लेके आएंगे और कहेंगे नहीं. एक मिनिट आपण पुन्हा विचारूया. इम्तियाज जलील तुम्ही म्हटलेलं आहे या निकालानंतर या एक मिनिट केशव मी तुमच्याकडे येतो. पण पुन्हा इम्तियाज जलील तुम्ही जे म्हटलेलं आहे की या निकालानंतर तुम्हाला डिसअपॉइंटमेंट आहे, ही डिसअपॉइंटमेंट का आहे, त्याच्या मागची कारणं काय ती सुद्धा खरं तर आम्हाला समजून घ्यावी लागतील. आणि समजून घेत असताना मुळात त्याच्यामध्ये पुन्हा काही हट्टाग्रह आहे का, हटवादीपणा आहे का, हे सुद्धा आम्हाला समजून घ्यायचं आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. याकूब मेमनच्या फाशीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे. उद्या सकाळी 7 वाजता त्यांना फाशी देण्याची शक्यता आहे असं सगळेजण म्हणतात. नागपूरमध्ये त्या दृष्टीची सगळी तयारी झालेली आहे. नागपूर जेलमध्ये तशा प्रकारचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे, तशा प्रकारचा बंदोबस्त लागलेला आहे, सगळीकडे हाय अलर्ट आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. अर्थात त्याच्यामधलं जे राजकारण आहे त्या राजकारणामुळे येणाऱ्या काळामध्ये तणाव वाढणार आहे का, हा सुद्धा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं मगाशी ॲडव्होकेट उदय वारुंजीकर म्हणाले की आता खरं तर वेळ आहे की या सगळ्या वादावरती पडदा टाकण्याची. आणि तो पडदा टाकण्याची तयारी, राजकीय तयारी ही सगळ्या राजकीय नेत्यांकडे आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला त्यानिमित्ताने बघायचं आहे. इम्तियाज जलील यांनी जो मगाशी प्रश्न उपस्थित केला, नीलम गोरे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की आता तरी या सगळ्या वादावरती पडदा टाकण्याची मानसिकता, तयारी या राजकीय सगळ्या वातावरणामध्ये आहे किंवा असेल, दाखवली जाईल असं तुम्हाला वाटतंय का? कारण आज शिवसेनेमध्ये पुन्हा हेच वातावरण होतं की ज्या आमदारांनी त्याच्या याकूबच्या बाजूनी जी बाजू मांडायचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधामध्ये हक्कभंग टाकण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे हे सगळं थांबेल की असंच इथून पुढे आपल्याला वाढताना दिसणार आहे? आज जे शिवसेनेनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एक तर पहिलं, संपूर्णपणे तुम्हाला कल्पना आहे की गुरुदासपूरला जो हल्ला झाला त्या संदर्भामध्ये जवळजवळ दिसतं आहे की परत पाकिस्तानचाच तो त्यांनी केलेला वेगळ्या प्रकारचा हल्ला आहे. मुद्दा असा आहे की सातत्याने देशाच्या संरक्षणाला धडका देऊन ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारं जे संघटित असं एक जाळं आहे, त्या जाळ्यात या मागे नाहीये असं म्हणण्याची हिंमत मला तर वाटत नाही की कोण करू शकेल. असेल तर त्यांनी सांगावं की याच्या मागे कोणीच संघटित जाळं नाहीये. याकूब मेमन असेल किंवा कसाब असेल किंवा अफजल गुरु असेल, एक वैचारिक लिगसी देणारं फार मोठे लोक याच्यामध्ये अनेक जण आहेत. एक दुसरं, आम्हाला असं वाटतं की ज्या वेळेला 26/11 आपल्याकडे झालं त्यावेळेला आपण हा संपूर्ण मुंबईवरती त्याच्यानंतर परत हा सगळा धडा एकदा शिकलेलो आहोत. तेच परत कार्यपद्धती गुरुदासपूरला सुद्धा रिपीट झाली होती. प्रश्न असा येतो की जे लोकांचे कुटुंबीय दगावले, ज्यांचे लोक जखमी झाले, एक पिढी याच्यामध्ये संपूर्ण धक्का बसला, यांचं कोण बोलणार, यांच्या व्यथा कोण बोलणार? प्रत्येक टप्प्यावरती आम्ही कोर्टावरती देवासारखा विश्वास ठेवतो आहे आणि त्याच्यामधून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्यानंतर प्रत्येक पायरी कशी चुकीची हे सांगणारी इतकी ऑर्गनाइज यंत्रणा इंग्लिश, हिंदी प्रत्येक भाषेमध्ये जर का दिसते आहे तर त्याची कुठेतरी लोकांची भावना व्यक्त करण्याचा आमचा प्रयत्न होता. आम्हाला काही त्याच्यातून राजकारण म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करा असं म्हणणं म्हणजे त्याच्यात काय राजकारण होतं हा एक मोठा मला प्रश्न वाटतो. आणि आता मला एक सांगायला पाहिजे की हे जे सारखं म्हणतात की
मिस्टर जलील की शिखांचे दंगे झाले, मुंबईतले दंगे झाले, प्रश्न असा एकूण आपल्याकडचा पनिशमेंट रेट खूप कमी आहे. त्या सगळ्या खटल्यांचं ज्या ज्या ड्यू कोर्समध्ये होईल याचा अर्थ मी पुढे जाऊन काय म्हणते की बाकीच्या ठिकाणी झालं नाही याचा अर्थ हे होता कामा नये. म्हणजे सगळ्यांनीच काय पाहिजे ते करा आणि त्यांना मोकळं सोडा असा आपण निष्कर्ष काढू शकत नाही ना. हे राज्य घटनेने चालतं. नाही, नक्की नक्की अर्थात तो त्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा येऊ. पण पुन्हा केशव उपाध्ये, जे आज विधिमंडळात घडलं, ज्या पद्धतीनं राजकारण येणाऱ्या काळात होताना दिसतंय, कदाचित आपण अंदाज बांधू शकतो की संपूर्ण राजकारण हे ध्रुवीकरणाचं होईल की काय, अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झाली. किमान आपण देशाच्या पातळीवरचा विचार नंतर करू. जे राज्यामध्ये झालेलं आहे ते थांबण्याची तयारी, ती मानसिकता येणाऱ्या काळामध्ये, तेवढा मोठेपणा, अगदी इम्तियाज जलील तुम्ही सुद्धा किंवा केशव उपाध्ये तुमचा पक्ष असेल, निलमताईंचा पक्ष असेल, हे सगळे पक्ष दाखवतील का? मुळामध्ये मंदाराची एक गोष्ट घेतली पाहिजे, या सगळ्या प्रकरणाकडे आपण हिंदू मुस्लिम अशा अर्थाने बघताच कामा नये. एकीकडे जर आपण हे मान्य करत असू की दहशतवादाला रंग नसतो, धर्म नसतो, काही नसतो, तर जात नसते, तर या प्रकाराला आपण अकारणपणे देता कामा नये. नंबर एक. नंबर दोन, आपण सगळ्यांनी मिळून एमआयएमचे आमदारांचे मित्र बसले त्यांना विनंती केली पाहिजे की खरोखर ते प्रकरण, जसं वारुणकर यांनी सांगितलं, आता सगळी प्रक्रिया झाली, ठीक आहे, तुमचं डिसअपॉइंटेड ठीक आहे, पण हे कुठं थांबलं पाहिजे. मगाशी ते काहीतरी निवेदन करत होते. निवेदन करताना मात्र म्हणजे एक अर्धवट सांगायचं, सोयीचं सांगायचं, म्हणजे त्यांना हवं तेवढंच सांगायचं, अशा प्रकारचं म्हणजे वर्तन सगळं मगाचं होतं. मगाशी त्यांनी काय सांगितलं की राजीव गांधीच्या भाडेकरांना फाशी दिली जात नाही. मुळात एक गोष्ट दिली पाहिजे, राजीव गांधींच्या फाशी करायच्या आजच तो निर्णय आला. मी आज उल्लेख करतोय की उच्च न्यायालयात फाशी दिली, ते सर्वोच्च न्यायालयात गेली, सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशी जन्मठेपेत केली. आज ती पुन्हा कन्फर्म केली, जे सरकार, केंद्र सरकार त्याबद्दल गेलं कोर्टामध्ये, आजच तो निर्णय आलाय. त्यामुळे तोही निर्णय कोर्टानं दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लगेच त्याच्यावरनं म्हणजे अशा प्रकारे फसवण्याचा किंवा खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करू. नंबर एक. नंबर दोन, मी 3 उदाहरण त्यांच्या विवेचनातली आता 3 उदाहरण मी देतो. मगाशी त्यांनी सांगितलं राज्यपालांनी न्यायालयाच्या अगोदरच परमिशन देऊन फेटाळून लावली. राज्यपालांनी न्यायालयाच्या ज्यावेळी निर्णय आला सर्वोच्च न्यायालयाचा त्याच्यानंतर परमिशन दिली. तिसरा मुद्दा, बरं ती दिली पाहिजे, किती दिवस पेंडिंग ठेवायचं होतं, ती शेवटी द्यायला तर पाहिजेच होती. आणि तिसरा त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा, ते वारंवार कुरियन असं म्हणाले, ते अर्धवट का सांगताय? कुरियनने त्याच्यानंतर ते मुख्य न्यायाधीशाकडे गेलं, त्याच्यानंतर एवढा मोठा त्यावरती चर्चा झाली, आज चर्चा झाली, त्याच्या पुढची स्टेप झाली, ते सांगतच नाहीत. मला असं वाटतं न्यायालयासमोर याकूब हा मुस्लिम होता की नाही हा मुद्दाच नव्हता. याकूबने केलेला गुन्हा होता, दहशतवादी स्वरूपाचं कृत्य होतं आणि त्यामुळे त्याला शिक्षा झाली आहे. तो मुसलमान होता, या ठिकाणी त्याचा काही संबंध असण्याचं कारण नाही. कृपया एमआयएम सगळ्या पक्षांनी किमान आता तरी राजकारण थांबवलं पाहिजे, काँग्रेस सगळ्या पक्षांनी आता तरी राजकारण थांबवलं पाहिजे. या विषयावरती खरं म्हणजे देशाचं म्हणजे जे गेले 15 दिवस सुरू आहे ते लज्जास्पद आहे, ते थांबलं पाहिजे. नक्की ते थांबलं पाहिजे. अर्थात इम्तियाज जलील, तुमची जी खतखत आहे, तुमच्या मनातली जी डिसअपॉइंटमेंट आहे, ती खरी इथे टाळता आली असती का, एवढं तरी तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? मंदार साहब, जो भाजपा के और शिवसेना के दोनों भी हमारे नेताओं ने जो कहा है कि न्याय प्रक्रिया के तहत सबके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, बस मैं सिर्फ उनसे ये विनती करना चाहूंगा कि सरकार आपकी महाराष्ट्र में है, दोनों की सरकार है, केंद्र में भी आपकी सरकार है. अब आप कोशिश करिएगा साहब कि सरदारों के लिए भी इंसाफ दिला दीजिएगा. और महाराष्ट्र के जो दंगे हुए थे उसमें पुलिस वाले भी शामिल थे. और दुर्दैवी बात यह है कि शिवसेना के कुछ नेताओं का नाम भी श्री कृष्णा कमीशन के अंदर है. एमआईएम ने नहीं बनाई है वो रिपोर्ट, श्री कृष्णा कमीशन की रिपोर्ट है. और दुर्दैवी बात, दूसरी बात यह है साहब कि उसमें जो दंगा करवाने वाले कुछ नेता थे, आज वो विधायक बनकर बैठे हुए हैं. कितने नेता बन गए हैं. आप देखिएगा इस देश की हालत क्या है कि जो भी दंगा करेगा. इम्तियाज, मी अगदी दंग्याच्या विरोधातच होता. आपण सगळेजण दंग्याच्या विरोधात, अत्यंत जवळनं दंगे आपण बघितलेले आहेत, लहानपणापासून ते वातावरण आपण बघितलेलं आहे, त्याच्याबाबत काहीच शंका नाहीये. दंगे हे थांबलेच पाहिजेत. दंग्यामधल्या जे काही दोषी असतील त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये जी शक्य ती सगळी तरतूद शिक्षेची असेल ती झाली पाहिजे. पण तुम्ही दंगे आणि हा सगळा देशावरचा हल्ला हे तुम्ही इक्वेट का करताय, हे तुम्ही एकत्र का करताय? मंदार साहब, एक सुप्रीम कोर्ट के एक जज ने एक मर्तबा लेक्चर देते हुए ये कहा था कि जब गुजरात का दंगा हुआ था और ह्यूमन राइट्स की टीम वहां पर गई थी और उन्होंने छोटे छोटे बच्चों को देखा था वहां पर जो रिलीफ होम्स के अंदर रखे गए थे, रिहैबिलिटेशन होम के अंदर रखे थे, तो उस जज ने कहा था कि उन बच्चों को देखकर ऐसा लगा था कि ये बच्चे आगे चलकर आतंक का रास्ता अपनाएंगे. और वो आतंक का रास्ता इसलिए अपनाते हैं कि जब वो अपनी आंखों के सामने देखे हैं कि उनकी माओं और बहनों की इज्जत लूटी गई है, उनकी हत्याएं की गई है, अगर उनको इंसाफ नहीं मिलता है, अगर उस देश
कानून अगर इंसाफ नहीं देता है तो इस तरह की घटनाएं होती है। याकूब मेमन ने अगर जो किया है उसकी निंदा होनी चाहिए, लेकिन उसने शौक से नहीं किया है। उसने कहीं ना कहीं कुछ ना कुछ हुआ था जिसका रिएक्शन उसने दिया है। इसका सपोर्ट समर्थन कोई नहीं कर सकता है। लेकिन हम इस बात की डिमांड करते हैं कि आपको कानून सबके लिए एक ही नजर से देखना होगा। शौक से किया नाही, किती समर्थन तुम्ही अतिरेक्यांचं करणार आहात? शौक से किया नाही। याकूब हा पूर्णपणे विचारी शिकलेला योग्य असलेला माणूस आहे। याकूब हा गरीब घरातला अशिक्षित असा नाही। शौक से किया नाही वाक्य त्यांनी मागे घेतलं पाहिजे। कशासाठी तुम्ही अतिरेक्यांचं समर्थन करताय? काय चाललंय हे सगळ्या टीव्हीवरती? म्हणजे अजून सगळ्या घटनेनंतर अजून तुम्ही हे विधान करताय की शौक से किया गया? कुठल्या आधारावर तुम्ही विधान करताय? आज एमआयएम अतिरेक्यांचं समर्थन करतोय का? मला असं बाबू बजरंगी कशासाठी केलं होतं? माया कोडनानी कशासाठी केले होते? एक मुद्दा म्हणजे एक मिनिट, हे खरं करताय, एमआयएम अतिरेक्यांचं समर्थन करतोय का? पहिला मुद्दा. अहो आता तरी किमान या अतिरेक्यांचं समर्थन करू नका. इम्तियाज, पुन्हा हा मुद्दा आहे, पुन्हा मुद्दा आहे तुमचा जो दंगलींचा मुद्दा आहे तो आपण नंतर चर्चेला घेऊ शकतो आणि तो तेवढाच महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण त्याचा अर्थ असा नाहीये, कनेक्टेड आहे, म्हणून कनेक्शन तशीच ठेवून जाणार आहेत का? आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही सगळी कनेक्शन घेऊन जाणार आहोत का? नाही किया हे विधान म्हणजे अतिरेक्यांचं समर्थन करण्याचा प्रकार आहे हा. ये गलत है। नहीं, कोई भी समर्थन नहीं कर सकता है। भारताखेरीज अजमल कसाब को जब फांसी दी गई लाए जाने चाहिए और उनको फांसी पे लटकाना चाहिए। केशव, एक मिनिट केशव, आपण त्यांना प्रश्न विचारूया. आपण एकच मिनिट केशव. दाऊद इब्राहिम को लाइए यहाँ पर और उसे हिंदुस्तान में फांसी दीजिए। मंदार हे अत्यंत निषेधार्ह आहे. या ठिकाणी एमआयएम उघडपणे अतिरेक्यांचं समर्थन करते. आपण विचारतो ना त्यांना. एक मिनिट, तुम्ही पुन्हा तेच बोलताय केशव, पुन्हा तेच बोलताय तुम्ही. आपण त्यांना विचारूया, शांतपणे त्यांना विचारूया. एक मिनिट, कारण आपल्याला ऐकावं लागेल. काय जे बोलतायत सगळेजण ते ऐकायला लागेल. नीलमताई, आधी तुम्ही बोला, तुम्हाला काही बोलायचं होतं, त्यानंतर इम्तियाज जलील तुमच्याकडे पण येतो. पण बोलताना म्हणाले की 93च्या बॉम्बस्फोटामध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले त्यांना शेजारून पाकिस्तानची फूस होती, हे विधान मिस्टर जलील यांना मान्य आहे का नाही? आणि जर का शेजारच्या राष्ट्रातून पाकिस्तानातून फूस असेल तर त्या संदर्भामध्ये ते घटना आणि दंगे हे दोन विषय वेगळे आहेत, हे जर का त्यांनी मान्य केलं नाही तर पुढे काय होणार आहे सांगू का? की ते जे पद्धतीने समर्थन करतात ना की यांच्यावर बलात्कार झाले म्हणून ते असं करतायत, तर मी पुढे जाऊन असं म्हणेन की भारतामध्ये अनेक अशा दुर्घटना घडल्यात. तिकडे कुठे जाणीवपूर्वक आपल्याला आदिवासी लोक किंवा मराठवाड्यात अनेक लोकांवर अत्याचार झाले, ते असे दहशतवादी झालेले दिसले का? नाही दिसले. तर इथे जाणीवपूर्वक दहशतवादी बनवण्यासाठीची एक यंत्रणा उभी आहे आणि त्या यंत्रणेच्या विरोधात तर त्यांनी बोललं पाहिजे ना या संदर्भात. ते तुम्ही बोलतच नाही आहात. तुम्ही वेळ घेऊन बोला होता, पण मुळात ही मांडणी तुमची चुकीची आहे, तुम्ही मान्य कराल की नाही? मंदार साहब, मैं आपको ये बताना चाहता हूं कि पाकिस्तान का जो जिक्र किया जाता है, पाकिस्तान हिंदुस्तान के सामने कुछ भी नहीं है साहब। हिंदुस्तान कभी भी पाकिस्तान को कुचल सकता है, अच्छी तरह से कुचल सकता है पाकिस्तान को। ये सही है कि आतंक जितना भी आता है ये पाकिस्तान से आता है। भाजपा की सरकार है, अब जिम्मेदारी है भाजपा की सरकार की वहां पर कि आतंक का सबसे बड़ा जो सरगना पाकिस्तान में बैठा है दाऊद इब्राहिम को लाना चाहिए और यहां पर फांसी पर लटकाना चाहिए। यहां पर टाइगर मेमन को लाना चाहिए और यहां पर फांसी पर लटकाना चाहिए। आतंक का कोई समर्थन नहीं कर सकता है, लेकिन अगर आतंकवाद यहां पर अगर बढ़ रहा है तो उसकी भी वजह पता करनी चाहिए। नक्की ती कारण शोधूया, त्याच्यामध्ये इम्तियाज जलील, त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही. पण तुमची भूमिका जी आहे, गल्लत करताय तुम्ही दोन भूमिकांमध्ये, ती गल्लत करू नका एवढं समजा तुम्हाला म्हणणं आहे. कुठेतरी चौकटीमध्ये राहून आपल्याला सोडवावे लागतील हे प्रश्न, एवढं तरी तुम्ही मान्य करा. कारण तुम्ही सुशिक्षित आहात, तुमच्या चेहऱ्याकडे बघून अनेक तरुण मुस्लिम सुद्धा तुमच्याकडे बघतायत एक फ्युचर लिडरशिप म्हणून या सगळ्या पक्षाकडे. त्यावेळेला तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही कुठेतरी भूमिका घेताना गल्लत करताय, खूप घाईगर्दी करताय या सगळ्या बाबतीमध्ये? देखिए मंदार साहब, ये जो मामला था याकूब मेमन का मामला, हमने जब उठाया था तो बहुत सारे लोगों ने कहा कि हम देशद्रोही है करके, लेकिन इसके बाद कितने सारे सुप्रीम कोर्ट के जजेस ने है तो यही सवाल उठाया है। आपने नाम पढ़िएगा इसके अंदर, जस्टिस जैन, जस्टिस सुरेश, जस्टिस एस.एन. भार्गवा, पी.बी. सावंत, जस्टिस के.पी. श्रीवास सुब्रमण्यम, शत्रुघ्न सिन्हा, जस्टिस कटजू, राम जेठ मलानी,
ये वो लोग हैं नहीं, साहब जो देश के प्रतिष्ठित लोग हैं। तुम्ही ये गल्लत लोगों ने करताय. भी सवाल उठाए थे. तुम्ही गल्लत करताय. मुद्दा हा नाहीये की तुम्ही त्यांच्या बाजूनी बोलणं किंवा नाही. मला बोलायचं. मूळ मुद्दा असा आहे. मूळ मुद्दा असा आहे. एक मिनिट केशव, मी पुन्हा एक मिनिट आधी त्याच्यात जी कायद्याची गल्लत होते त्या समजून घेण्याची जी काही प्रक्रिया त्याच्यामध्ये उदय वारुंजीकर तुम्हाला पुन्हा हा प्रश्न आहे की जे सातत्यानं आपण हे जे एकाच तराजूमध्ये सगळं तोलतोय ते तरी तुम्हाला न्यायबुद्धीच्या अनुषंगाने बरं वाटतंय का, ठीक आहे असं तुम्हाला वाटतंय का? पहिली गोष्ट मी आपल्या प्रेक्षकांना आता हे आमदार इम्तियाज साहेब काय म्हटले ते जरा परत एकदा सांगतो. त्यांनी असं म्हटलं, अगर याकूब ने कुछ गुनाह किया है तो उसे सजा दीजिए. अगर या शब्दाला मला वाटतं आता ऑब्जेक्शन घेण्याची गरज आहे. का बरं अगर? अहो आज त्याच्यावरती एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा नाही, याच्यापेक्षा जास्त वेळा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शिक्कामोर्तब झालं आणि तरी देखील सन्मान्य आमदार साहेब जर का अगर म्हणत असतील तर मला वाटतं हा या न्याय यंत्रणेवरती अविश्वास दाखवल्याचं आपल्या समोर धडधडीत घडलेलं उदाहरण आहे. मला खात्री ते नाकारू शकणार नाहीत, कारण आता 3 किंवा 4 मिनिटापूर्वी त्यांनी अगर हा शब्द वापरलेला होता. जर असं त्यांनी केलं असेल तर आपण निकालपत्र आलं की आता तरी मानलं गेलं पाहिजे. आणि आपण जो दुसरा मुद्दा मांडला तो असा, ही जी अनेक उदाहरणं असतात त्या उदाहरणांचं आणि आता हातामध्ये आपण जी चर्चा करतोय त्या प्रकरणांची तुलना करताना ही प्रकरणांमध्ये काही साम्य आहे का हे बघितलं पाहिजे. अनेक प्रकरणांचे जे दाखले दिले गेले आपल्या समोर, आपल्या प्रेक्षकांसमोर, त्यातली अनेक प्रकरणं आज न्यायिक चौकटीमध्ये आज प्रलंबित आहेत. म्हणजे मग तो जर का 84च्या दंगलीचा मुद्दा असेल तरी देखील तो सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. राजीव गांधींच्या हत्यारांच्या संदर्भातला होता, त्याचा निकाल लागला, त्यामुळे निकाल लागेपर्यंत करणं शक्य नव्हतं. जर मुंबईच्या जस्टिस श्रीकृष्ण आयोगाच्या रेकमेंडेशनचा मुद्दा झाला तर त्याही बाबतीमध्ये प्रक्रिया चाललेली आहे. त्यामुळे आज घडीला ही सगळी न्यायिक प्रक्रिया प्रलंबित असताना त्या उदाहरणांचं आणि आत्ताचं जे शिक्कामोर्तब झालेलं आणि संपलेलं म्हणजे कायद्याच्या नजरेत संपलेलं जे प्रकरण आहे याची तुलना करणं मला वाटतं कायद्याचा विद्यार्थी म्हणून बरोबर. नक्की. एक वेळ कमी आहे म्हणून निलमताई मी तुमच्याकडे येण्याच्या अगोदर अगदी पुन्हा एकदा उदय वारुंजीकर तुम्हाला विचारतोय, आता मुळात उद्या सकाळी 7च्या फाशीचा प्रश्न जो आहे तो संपलाय असं आपण म्हणायचं का? फाशी होणार आहे पण कदाचित उद्या सकाळी 7ला होणार नाही. ही जी आताची प्रक्रिया आहे त्याबाबत काय तुम्ही सांगू शकाल? आतापर्यंत तरी राष्ट्रपती महोदयांकडून या फाशीच्या दयेचा जो अर्ज होता त्याच्यावरती निर्णय झालेला नाहीये. निर्णय झालेला नाही याचा अर्थ उद्याची सकाळी 7 वाजताची फाशी होणार नाही असं मला आता तरी वाटतं. मग उद्याच्याला जर होणार नसेल आणि मे बी उद्याच्याला, परवाच्याला, 13वाच्याला जर राष्ट्रपती महोदयांकडून याचा जर का निर्णय जर झाला तर काय होऊ शकेल, तर प्रिझन ऍक्ट जो आहे 1894 सालातला, आत्ताचा नाही, ब्रिटिशांच्या कालावधीतला प्रिझन ऍक्ट, त्याच्या अंतर्गत जे नियम पारित केलेले त्या नियमांमध्ये तरतूद आहे परत ही सगळी प्रक्रिया करावी लागेल. म्हणजे नातेवाईक असतील त्यांना कळवा. नंबर 2, हा जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराची वैद्यकीय तपासणी करा. या गुन्हेगाराच्या याची जी काही अंतिम इच्छा असेल त्याच्याकरताची व्यवस्था करा. त्याला मृत्यूपत्र करायचं का नाही त्या संदर्भातलं त्याला समजावून सांगा. जो काही निकाल आहे तो समजावून सांगा. तुला दयेच्या याचिकेचा अर्ज फेटाळला गेलेला आहे तो ज्या भाषेत त्याला भाषा कळते त्या भाषेत समजावून सांगा. ही सगळी प्रक्रिया चालू होऊन ती संपेपर्यंत परत वेळ जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर उद्या सकाळचा 7 वाजताचा जर का जे काही वेळ ठरलेली होती ही जर पाळता नाही आली तर मला असं वाटतं की इथून पुढचं कमीत कमी साधारणतः 1 महिनाभर ही प्रक्रिया पुढे जाईल. का बरं मी महिनाभर म्हणतोय, तर रूल्समध्ये 15 दिवसाचं जरी आपल्याला अपेक्षित जरी असलं तरी देखील ही सगळी प्रक्रिया चालू असताना या गुन्हेगाराचे जे कोणी वकील आहेत ते वकील या 15 दिवसाचा फायदा घेण्यासाठी अजून काही प्रकरण नवीन उत्पन्न करण्याची शक्यता असू शकते. त्यामुळं मला असं वाटतं की ढोबळमानानं 1 महिन्यापर्यंत ही शिक्षा पुढे जाईल असं मला वाटतं. आणि मग त्यानिमित्तानं आपल्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो की आता तरी या विषयावरती पूर्ण विराम मिळाला पाहिजे, अन्यथा आपल्या सगळ्यांना याची फळं आज न उद्या परत भोगावी लागतील. मला सारांशाने एक सांगायचं की केंद्र आणि राज्यांनी काही जास्त काळजी घ्यायला हवी होती का, असा तुमच्या तिसऱ्या सेगमेंटचा खरं तर विषय होता. तर मी तर असं म्हणेन की आता हा डिबेट सुरू व्हावा की अशा घटनांमध्ये निकाल दिल्यानंतर काय काय काळजी घेतली गेली पाहिजे याच्यावर जनतेमध्ये प्रबोधन आणि जागृती कायद्याच्या दृष्टीने झाली पाहिजे. दुसरीकडे आपली जी संपूर्ण रचना आहे ज्याच्यात काही प्रमाणात गहाळपणा, मतभेद, गटबाजी ती टाळून आपल्याला या यंत्रणेमध्ये कशा प्रकारे लवकर न्याय मिळवून घेता येईल हे पाहिलं गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला अमेरिकेत हल्ला झाला त्याला मी अनेक काही बैठका UN मधल्या वगैरे पाहिल्या, तर तिथे मी असं पाहिलं की सर्व राजकीय पक्षांचे लोक प्रत्येक जण हे बोलत होते की वी आर वन ॲज
युनायटेड स्टेट्स. बरोबर. आणि भारतामध्ये मात्र एवढे वेगवेगळ्या पद्धतीने ठीक आहे मतं मांडा, पण ज्या वेळेला आउटराईट सुस्पष्टपणाने ठामपणाने दिसतं त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धिभेद करणाऱ्या ज्या भूमिका मांडतात, तर मला असं वाटतं की जो कळता आहे, ज्याला साक्षर आहे, त्या माणसाच्या मध्ये सुद्धा अशा पद्धतीने कुठेतरी विषाची बीज पेरणं म्हणजे खऱ्या अर्थाने देशाची लोकभावना कमकुवत होणं, जेणेकरून नंतर लोकशाहीमध्ये असंच लोक बोलायला लागतील त्यांनी असं केलं म्हणून आम्ही असं केलं, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. नक्की. आणि त्या अर्थाने अर्थात आपल्या या लोकशाहीचा जो खरा अर्थ आहे तो आपण सगळ्यांनी निमित्ताने समजून घ्यायला काहीच हरकत नाहीये. जी चर्चा आपण मोकळेपणाने करायला हरकत नाही, वाद मोकळेपणाने करायला हरकत नाहीये, पण एकदा जर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे तो आपल्याला अतिशय प्रगल्भपणे समजून घ्यायला पाहिजे. कुठलेही राजकीय पक्ष असतील, मतभेद असू शकतील, पण त्याबरोबरीनं याचं इथून पुढच्या काळामध्ये राजकारण होणार नाही हे सुद्धा आपण त्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यांचीच जबाबदारी आहे, मोठी जबाबदारी आहे. आणि या देशामध्ये जे वातावरण कलुषित झालेलं आहे ते कलुषित वातावरण होणार नाही आहे. कुठल्याही धर्माच्या दृष्टिकोनातून हे वातावरण कलुषित होऊ नये याचा सुद्धा प्रयत्न त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. तुर्तास या चर्चेमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.